गोमांस वाहतूक व विक्री प्रकरणातील कोपरगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई। 2 कंटेनरसह तब्बल 50.60 लाखांचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना अवैधरित्या जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 कंटेनरसह तब्बल 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 मे 2026 रोजी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली 2 कंटेनर गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यानंतर कोपरगाव येथील गोरक्षकांना कोपरगाव शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई करत दोन्ही कंटेनर ताब्यात घेतले। या कारवाईत सुमारे 18 टन गोमांस जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमालामध्ये एका कंटेनरमध्ये 12 टन तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 6 टन गोमांस आढळून आले। या गोमांसाची अंदाजे किंमत 12,60,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। तसेच 2 कंटेनर वाहनांची किंमत अनुक्रमे 18 लाख व 20 लाख रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 50,60,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी आरोपी राजकुमार श्यामलाल यादव वय 33 व प्रताप सिंग श्रीदलवीर सिंग दोन्हीही राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी हे कंटेनर चालक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 क 9.9 अ 11 तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत।